श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 9. कर्मफल मीमांसा. आज गुरुवार आहे. सकाळी सूर्योदयासमयी गुरूंचा होरा चालू आहे. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सूर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य! त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभांचे आम्हा दोघांस दर्शन झाले. सूर्यकिरणांच्या प्रवेशाने आम्ही भानावर आलो. परमपूजनीय, अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षांचे श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दर्शन घडणे केवळ परमप्रभूच्या अव्याज करुणेचे फळ होय. क्षणभर दर्शन देऊन ते रूप अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेवले होते. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतरित झाले. याचे मला आश्चर्य वाटले व मन दुःखी झाले. प्रभूंचे दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणे हे काही विशेष सूचक आहे का, अशी माझ्या मनात शंका उद्भवली. श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबा रे शंकर भट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुरवपुरास जा, अशी श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे. मी म्हणालो, स्वामी, रोज श्री दत्तप्रभूंचे स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ घालवित होतो. आज नैवेद्य म्हणून दाखवलेले चणे लोहखंड झाले याची खंत वाटते. माझ्या या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबळ झाल्याने नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचे निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्रविचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्मसंस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीज रूपाने या श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील. खनिजांमध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे प्राणाची उत्पत्ती होते. प्राणामध्ये मन अंतर्लीन असते. प्राणरूपात चैतन्य अर्ध निद्रावस्थेत असते. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्याच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात या स्थितीचा अनुभव करतो. प्राणशक्ती रूपाने व्यक्त झालेले चैतन्य तत्व परिणामक्रमाने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते. ही स्थिती तुला पशुमध्ये आढळते. पशुचा पूर्ण विकास होऊन तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मनशक्ती पूर्णपणे कार्यरत असते. तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असते. मानव योग साधनेने परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्त्रारात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो. परमज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरुशी तादात्म्य स्थितीचा अनुभव घेतो. त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वर्तणूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते. म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचे स्वरूप अचिंत्य, अगम्य व कल्पनातीत असून महाप्रचंड वेगवान असते. अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचे आहे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकार करतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनास तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकांच्या इच्छा पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कूर्मगतिवत असून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनातीत आहे. महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेजपुंजद्वारे प्रभूस पोहोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. सर्व लोक प्रकाशमान होण्याचे कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरे काही नाही. अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य नक्षत्रादींचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास दिवटी दाखविल्या समान होय. बाबा रे, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे खरेखुरे तत्व होय. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या त्या निर्गुण निराकार स्वरूपास सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्यदेह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन देत आहेत. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य स्वरूप. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे. तसेच देव सुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात.
यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योग क्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध, प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य, ज्ञान, अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्यास सृष्टीमध्ये स्थापन करण्याच्या संकल्पाने दिव्य भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवीन विषयांचा उलगडा झाला. तरी मी श्री गुरु स्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचे हे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व त्यांना कसली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकले आहे. आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहात. तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावे अशी विनंती. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, तुझ्याकडून श्रींचे चरित्रलेखन कार्य व्हावे असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील या विषयास लेखणीबद्ध कर. तुझ्या व्याख्यांची इथे आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र स्वतः श्रीच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील यावर विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. मनुष्याचे कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणे एवढेच. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्या कारणाने तो स्वेच्छेचा अनुभव घेतो. म्हणून खरे खोटे, बरे वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेले अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे असा विधीचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडत असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने अप्रयत्नाने मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्रांचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुलंघनीय शासन आहे. म्हणजे ह्याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणी मात्राविषयी करुणेमुळे सृष्टीविधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होत, तर त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाने, द्वापार युगामध्ये मंत्र आणि शस्त्रास्त्राने सकल सिद्धी प्राप्त होत, तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्र प्रयोगाने कलियुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्ती युक्तींचा स्तर या आधारावर सृष्टी विधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू त्यांचे अंशावतार सिद्ध, योगी, महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे पालन करीत असतात. पूर्व युगातील श्री दत्त हेच श्रीपाद आहेत का? अशी शंका तुझ्या मनात बीज रूपाने असल्या कारणाने श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखवलेले चणे लोहखंडात रूपांतरित केले. माता अनसुयाने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी प्रत्यक्ष दत्त आहे हे दर्शवण्यासाठी असे केले. तुझ्या कुंडलीत गुरु व्याधी स्थानात आहे. गुरुग्रहास चण्यांचा संबंध आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीज रूपाने असून त्या अंकुरित न होण्यासाठी चण्यांचे लोहखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणले. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षुंनी अवलोकन न केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसेच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही हे परमसत्य आहे. सत्यवस्तू संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्या कारणाने त्या ज्ञानाची प्राप्ती झालेले या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती, चिरंजीव मुनी, अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वाचेच अंश आहेत. मानव विनाशी तत्वाचे अंश आहे. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ती एका विशिष्ट प्रकारे असली पाहिजे असा नियम नाही.
ते स्वेच्छा तत्व आहे, परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन व नित्य नूतन आहे. कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे. सर्व कारणास व सर्व कार्यास एकमेव असे तत्वच आधार आहे. ते अतीत व अगम्य आहे. त्यालाच दत्त तत्व असे म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण प्रथम श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार या पिटिकापुरात घेतला. अशा श्रीपाद श्रीवल्लभांचे वर्णन करण्यास सहस्त्रफणी आदिशेषास सुद्धा सामर्थ्य नाही. बाबा रे, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बरेच वेळा सूचित केले होते. हिरण्यकश्यपाने विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असे वाटत होते. दिलेल्या वरदानाविरुद्ध न जाता कल्पनातीत अशा विधानाने श्री नरसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपूचा वध करून परमभक्त असलेल्या प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहेत असा प्रल्हादाने निर्धार केला. प्रभू स्तंभातून प्रकटले. देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकश्यपाचा मद नाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार होणार आहे. देव आहे हे सिद्ध करण्यासाठी नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य. श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार दैवदूषण करणाऱ्यांचे मद नाश व देवभक्ती करणाऱ्यांचे डोळ्यास पापणीसारखे रक्षण करणे या दोन प्रधान उद्देशाने झाले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांस साध्या असाध्य असे काहीही नाही. तिरुमलदास बोलत होते. मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयाने घर केले. मी भुर्जपत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहित होतो. भविष्य काळात लोक कुठल्या पत्रावर स्वामींचे चरित्र लिहितील बरे? शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहेत. हुणशक प्रचारात येणार असल्याचे स्वामींचे म्हणणे आहे. खरे पाहता श्रीकृष्णाचे निर्याण कधी झाले? हे कलियुग कोणत्या दिवशी कुठल्या घटिकेस आरंभ झाले? भविष्य काळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोगात होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्रीवल्लभ लिहून दाखवत असतील तर श्रीपाद खरेच श्री दत्ताचे अवतार आहेत याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातला संशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते ऐकण्याचे सोंग करीत लोहखंडात परिवर्तित चण्यांकडे मी बघत होतो. तेवढ्यात तिरुमलदासांचे कंठस्वर क्षीण होऊन वाक शक्ती नष्ट झाली. कांठळ्या बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झाले. एका क्षणात मला बधिरत्व व तिरुमलदासांना मूकत्व प्राप्त झाले. तिरुमलदास बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या मुखातून शब्दच निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला काही ऐकूच येत नव्हते. मनात सारखा एकच विचार येत होता. नको ते संशय मनात आले व परिणाम बधिरत्वाची प्राप्ती. आयुष्यभर आता बधीर म्हणून असावे का? काय माझे नशीब, मी काय करू? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे अर्थात लोहखंड तेलुगू भाषेमध्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अशा अक्षरात रूपांतरित झाले. त्याच्यावर पांढरे शुभ्र असे पत्र दिसून आले. आम्ही बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चतुरस्र झाला. भुर्जपत्रापेक्षा अतिशय पातळ, स्पर्शास मृदू वाटत होते. त्यावर काळ्या रंगाचे सुंदर अक्षर उमटले. तेलुगू लिपीत त्यावर असे लिहिले होते. श्रीकृष्णाचे निर्वाण ख्रिस्तपूर्वी 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27:30 झाले. प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र श्रीकृष्ण निर्याणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. हे विचित्र पाहिल्यावर माझ्या अंगास दर धरून घाम फुटला. अतिस्वेदनाने शरीर शक्तीहीन झाले. शरीर कंपायमान झाले. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला. मनात विचार आला की काय माझे दुर्दैव, कुरुपुरात जाणे आता एका स्वप्नासारखे आहे. श्रीपाद नरसिंह अवतार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही. वस्त्र धुवून पिळून वाळत टाकतात तसे शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू? तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञानासंबंधित विषयांचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्यवर्गास बोध करेल. द्रव्यार्जन हेतूने एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील.
तो शिष्य अमक्या गुरुने माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवित असतो. गुरु शिष्य दोघेही दोषाचे भागीदार होत. रजककुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्नाशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे हा श्रीपादांचा चमत्कार होय. परिसरातील इतर इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. त्यांच्यामध्ये या गहन चरित्राविषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती. आता मला श्रीपादांना शरण जावे लागेल. श्री तिरुमलदासांच्याकडे पाहिले. त्यांचे मुख ब्रह्मतेजाने झळकत होते. माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून मी रजक आहे. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. नैवेद्यात दाखवलेले चरणे लोहरोग त्यजून यथावत झाले. श्रीपादांनी मला क्षमा केली असे वाटत होते. काही क्षणात ते शुभ्र पत्र कागद अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकर भट्टा, कलियुग लोहयुग आहे. कल्मषपुरीत असे हे युग आहे. माझ्या देहावसानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे. स्वामी, श्रीपादांनी तुम्हास पण मृत्यूनंतर जन्म घेण्यास आज्ञा केली? अवश्य हा वृत्तांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावे अशी विनंती. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेलो. सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवत होते. दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबरावधूता असा घोष करीत होते. श्रीपादांचे वय 2 वर्षांचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होते. अनायासे माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे निघाले. श्रीधरावधानींनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ व पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती. समर्थ सद्गुरू शिर्डी साईबाबांच्या रूपाने अवतरतील. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नृसिंह सरस्वतींचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासा सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे. श्रीधरावधानी अवाक झाले. मी म्हणालो, कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजककुलात जन्म घेशील. दीन दलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. धिशिला नगरीत म्हणजे आत्ताची शिर्डी साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तुला यवन वेशात समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रूपावर प्रीती असल्या कारणाने गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या नाममंत्राचा जप करशील. या शरीराच्या पतनानंतर क्वचित काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान. श्रीधरावधानी या सगळ्या संदर्भात मायेच्या आवरणात होते. त्यांना काही कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेशरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले. श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. मी म्हणालो, स्वामी, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे. तर श्रीपाद या नियमाचे उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील? सद्गुरू सत्पुरुषास योगीयास दिलेल्या दानाचे फळ. तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकता. स्थूल शरीराने 10 वर्ष भोगावयाचे कर्म मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काही घटकेत भोगून कर्मारहित्य प्राप्त करू शकतो. सत्पुरुषांस योग्यास दान धर्म केल्याने दैवी कृपेमुळे पापकर्मांचा क्षय होतो. देवता मूर्ती पुण्य स्वरूप असून त्यांच्या ठायी करुणा असल्या कारणाने आपले पापकर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात. पुण्य पुरुषास केलेल्या दान धर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदलाबदली होते. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अदलाबदली होते. सद्गुरू त्यांच्या शिष्याकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्याचे पापकर्म आपल्यावर ओढून घेतात व आपले तपफल शिष्यांमध्ये संक्रमित करतात. परंतु पापकर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही.
देव, सत्पुरुष, सद्गुरू, अवतार पुरुष, महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र, फल, पुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते, तेवढ्याच तीव्र गतीने ही अदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप, कर्मफल निर्जीव असलेले दगडधोंड्यांवर फिरवीत. त्या दगडधोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पापकर्मांचे निर्मूलन करीत. यास अनुसरून एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करवू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्तास नैवेद्यापुरते एवढेच दूध द्यायची. बाकी दूध आपल्या वासरास पाजायचे. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध कधी कधी नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी श्री अप्पलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले, त्या दिवशी ते दूध श्रीपाद प्राशन करीत. त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही, या विचारांनी माता पिता चिंतित होते. व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय अप्पलराजास दान देण्याचा प्रयत्न केला. ते सारे प्रयत्न व्यर्थ झाले, कारण दान स्वीकार न करण्याचे अप्पलराजांचे व्रत होते. दान घेतल्याने पापसंग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेदसभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करीत होते. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते. फक्त व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास जात असत. ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे. अप्पलराज आपले सासरे श्री सत्यऋषीश्वर म्हणजे श्री बापन्नार्य यांकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा जन्मदिवस असल्या कारणाने शुश्वर गुहे भोजन करीत. वैशाख शुद्ध तृतीयेस अप्पलराजांच्या जन्मदिवशी पण श्री बापन्नाचार्यांच्या घरी भोजन करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे. कुटुंबाच्या या दुस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्टिक क्षत्रिय संस्काराचे आहेत. मल्लादी वंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यात मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही. आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती. अप्पलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्यऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही. पण या विषयास शास्त्र संमती असणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्ताचे नवा अवतार असल्यास आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दूध दिले असते नाही का? किंवा तुझ्या स्तन्य शिराची समृद्धी झाली नसती का? बरे, मोठा मुलगा श्रीधर राज शर्मा आंधळा व लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहेत. श्रीपाद त्यांचे अंगवैकल्य नाहीसे करून त्यांना विमुक्त करू शकतात ना. तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर. येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे. सुमती महाराणीने या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. बापन्नार्य मंद हास्य करीत म्हणाले, अम्मण्णी, हे सगळे श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याचे योग दृष्टीने मी जाणले आहे. आपल्या घरी गोसमृद्धी आहे. गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे. दत्तप्रभूस गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्र संमती आवश्यक आहे. अहो, काय विधी वैपरीत्य आहे. शुश्वराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जामातांची या जगामध्ये कमी नाही. पण माझा जामात अग्निहोत्रा समान आहे. त्याचे नियम भंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेडे ठेवतो. सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकारणार नाही. श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून विमुक्त केल्यास
तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाहीत. जगद्गुरू होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जाईल. म्हणून चुकून सुद्धा त्यांचे अंगवैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादासमोर इच्छा दर्शवू नको. सगळे कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात शिर समृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधनातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्वगुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून पलायन करतील. श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील. मी म्हणालो, म्हणजे तिरुमलदास, स्वामी, श्रीपादांच्या बंधूस अंगवैकल्य येण्याचे कारण काय? वंश परंपरेने आलेले कर्मदोष आहेत का? तिरुमलदास म्हणाले, श्री दत्ताचा अवतार सायन संध्ये समय झाला. श्रीपादांचा उषक्काली झाला. पुढे होणाऱ्या नरसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायन संध्येनंतर तिमिराचे आवरण येते. जीवन निद्रावस्थेत जाते. म्हणून दत्तावतारात योग साधनेच्या परिणाम क्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवास सुख निद्रा दिली. कुठे जावे, काय करावे, परिणाम स्वरूप कोणत्या दिशेस जावे, या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो. हाच गाढ अहंकार आहे. जीवास नकळत परिणाम सिद्धी प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंतचैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडळात सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषक्काली झाले. उषः समये सूर्य भगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवास पुनीत करीत असतो. श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे. जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणाम स्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. मध्यान्ह मार्तंडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दशदिशांचा प्रसार करतो, तसे जीवास जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय आहे. दत्तावतारात व श्रीवल्लभांच्या अवतारांमध्ये काळ रात्र होती. तिचे केवळ महाअंधकाराचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकवाद, कुतर्क, वक्रभाष्य वगैरे. याचे प्रतीक म्हणून लहान बंधू श्रीधरराज शर्मा यांचा जन्म झाला. कुठलाही जीव अंधकारासदृश तामस वृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादींचे त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो. यातले रहस्य हेच होय. हे जगातील प्राण्यांच्या परिणाम दशे संबंधित विषय आहे. वंश परंपरेने आलेले कर्मदोष शुद्ध आहेत. श्री अप्पलराज शर्मा वेलनाड्डू मंडलातील वैदिक ब्राह्मण होते. तरी त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते. श्रीपादांचे पितामह आईनविल्ली या ग्रामाचे अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास अधिकार देण्याची परंपरा होती. श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधर रामराज शर्मा होते. ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणांमध्ये आपल्या नावास राज या शब्दास जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचवण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत. ग्रामात पीक पिकले किंवा पिकले नाही तरी कराच्या रकमेची भरपाई जामीनदारांना करणे अनिवार्य होते. ग्रामाधिकाऱ्यावर कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती. श्रीधर रामराज शर्मांना त्यांच्या आवडीनिवडीस बाजूला सारून जमीनदारांच्या आज्ञेनुसार वेळ प्रसंगी हिंसेच्या प्रयोगाने कर वसुली करावी लागे. हे त्यांचे ग्रामाधिकारी या नात्याने कर्तव्य धर्म होते. पण दैवाच्या दृष्टीने हे पाप कार्य होते. अप्पलराजांच्या ज्येष्ठ भ्रात्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झाले. पितामहांच्या पापकर्मामुळे मोठा असलेला श्रीधरराज शर्मा व धाकटा श्री रामराज शर्मा या उभयतास अंगवैकल्य प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पापकर्माचे प्रभाव त्यांना पण अनुभवावे लागले. म्हणून त्यांना दुधाची समस्या उद्भवली. विश्वप्रभूंनी रचलेला नियम सर्वांस लागू होतो. स्वतः अवतारित होऊन कर्मफल त्यांची पण भोगून आपले मार्गदर्शन केले. श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी व श्री वत्सवाई नरसिंह वर्मा श्रीपादास आपल्या पौत्राप्रमाणे मानित. म्हणून श्रीपादांच्या दुधाची समस्या नाहीसी करण्याचा बराच विचार केला. श्री वर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले की या समस्येचा परिष्कार तुम्ही करावा. श्री नरसिंह वर्म्यांच्या येथे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती.
त्यातील सर्व शुभलक्षण असलेल्या एका गायीस श्रेष्ठींनी वर्म्याकडून क्रय केले. विक्रय केलेल्या धनास वर्मांनी आपल्या जवळ जपून ठेवले. पौरोहित्याच्या निमित्ताने अप्पलराज वर्म्यांच्या घरी आले. गोविक्रीय केलेले धन वर्म्यांनी अप्पलराजास दक्षिणा म्हणून दिली. साधारणपणे पौरोहित्य निमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते. अप्पलराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचे होते तेवढेच घेऊन उरलेल्या धनाचा अस्वीकार केला. वर्म्यांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला. सुक्षत्रिय वंशात माझा जन्म झालेला असून दान दिलेले द्रव्य परत घेऊ शकत नाही असे म्हणाले. हा विवाद श्री बापन्नापर्यंत पोहोचला. ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली. परिषदेत श्री बापन्नार यांनी घोषणा केली की अप्पलराज शर्मांनी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावयाचे असेल त्यांनी घ्यावे. अनेक ब्राह्मण ते धन आपणास मिळावे या हेतूने त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. हे सगळेच बघण्यास विचित्र वाटत होते. तेवढ्यात तरुण असलेला पापय्या शास्त्री या नावाचा ब्राह्मण म्हणाला, श्रीपाद दैवांश संभूत अवतारी पुरुष नाही. देव असल्यास असे विचित्र परिस्थिती कशी काय आली? श्री दत्तच असल्यास त्यांच्या दोघा भावांचे अंगवैकल्यापासून रक्षण का बरे केले नाही? ज्या काही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत. तिळाचे पर्वत करून सांगणे महापाप आहे. मी दत्तभक्त आहे. श्वेतार्क रक्षा पण गुरूंकडून प्राप्त करून घेतलेली आहे. दररोज कितीतरी जप करतो. मी कुठलेही दान घेतल्याने मालिन्य येत नाही. योग्य असलेल्या अशा मला हे धन द्यावे. ब्राह्मण परिषदेने पापय्या शास्त्री ते धन द्यावयाचा निर्णय केला. ते धन एका चांगल्या गायीस विकत घेण्यास पुरेसे होते. सभा समाप्त झाल्यावर विजय गर्वाने पापय्या शास्त्री घरी गेला. तेथे त्याचे मामा आले होते. कुशल प्रश्न इष्ट गोष्टी झाल्या. भोजन करून जाण्यास पापय्या शास्त्रींनी त्यांना विचारले. पर्यायाने वर्षातून एकदा भोजन करतो. सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून घाईघाईने तेथून निघून गेले. मामा निघून गेल्यावर पापय्या शास्त्री विचार करीत बसले होते. त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली, स्वामी, आता आलेले तुमचे मामा हुबेहूब गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखेच दिसतात नाही का? पापय्या शास्त्री हादरून उठले. त्यांना एकच मामा होते. ते पण गतवर्षी निधन पावले होते. आता आलेले हे मामा कोण? माझी बुद्धी केवढ्या भ्रमात फसली. मामाच्या नात्याचे इतर काही नाते असले तरी 100% त्या मामासारखे दिसणारे कोणी नव्हते. मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना मी पाहिला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढत चालले. भूत प्रेत पिशाच्यांच्या मंत्रतंत्राविषयी त्याला काही ज्ञान नव्हते. त्याचे उपास्य देवत असलेल्या दत्तांच्या अनुग्रहाचे पतन तर होत नाही ना? येणारा पुढचा काळ कष्टदायक तर नाही ना? मामांनी जाता जाता शीघ्र आपण भेटू याची अपेक्षा करतो असे म्हटलेले वाक्य सतत त्याच्या मनात भेडसावू लागले. लवकरच आपण मरण पावून परलोकात आपल्या मामास भेटणार का या विचारांनी त्याचे मन जड झाले. ओम द्राम दत्तात्रयाय नमः मंत्राचा जप त्याने सुरू केला. त्या दिवशी मंत्र जप करणे सुद्धा एकाग्र चित्ताने होत नव्हते. श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रयाचे दर्शन घेण्यास निघाला. दत्तमूर्तींचे ध्यान करण्यास बसल्यावर ध्यानात क्षीर नसलेली दत्तमूर्ती दिसली. तिथे पण जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हते. अर्चकाने प्रसाद दिल्यावर असे वाटले की विषपुरीत कलशातून काढून दिले की काय. अर्चक हसत हसत काही म्हणत होते, परंतु पापय्या शास्त्रीस असे ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरण पाव. ते घरी परत आले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या कपाळावर कुंकू दिसले नाही. मी जिवंत असताना कपाळावरचे कुंकू का बरे काढलेस असे म्हणून तिच्यावर चिडले. रुपया एवढे कुंकू कपाळावर मिरवीत असताना पापय्या शास्त्रीचे चिडणे तिला थोडे विचित्रच वाटले. पापय्यास वेड लागले आहे असे म्हणून पिठापुरीत अफवा उठली. किंवदंती अफवा यांचे प्रमाण पिठापुरात जास्त होते. पापय्यास मानसिक व भूतचिकित्सा सुरू झाली. त्यांना वेड नाही असे पापय्या पदोपदी सांगत होते, तरी लोक मानण्यास तयार नव्हते. वेडा पण कधी कधी तर्कयुक्त भाषण करतो असे म्हणायचे. पापय्याच्या पत्नीस एक उपाय सुचला. तिच्या पतीने अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली याचे कर्मभोग आहेत असा तिचा निर्धार झाला. पाषाणातील देवास शरण जाण्याऐवजी सशरीर असलेले श्रीपादांच्या शरणी जावे असा तिने विचार केला. ती श्रीपादांच्या घरी गेली. श्रीपादांना तिने कडेवर घेऊन लाड केले. कोणी नसल्याची संधी साधून तिने श्रीपादांना आपली दुःस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले, आत्या, या सगळ्याचा एक लहान उपाय आहे. तू माझ्या माते समान असल्या कारणाने तुला मी हे रहस्य सांगतो. तू काही वेळ न घालवता नूतन ग्रहाचे निर्माण कर. तू व मामा वास्तुपूजा करून त्या नूतन ग्रहात प्रवेश करा. लागलीच सगळे काही बरे होईल.
श्रीपादांची अशी आज्ञा झाल्यावर तिने असे सांगण्यास सुरुवात केली की ही विपदा भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली. म्हणून शीघ्र स्वतःचे घर बांधायचे असे तिने आपल्या बांधवास पटवून दिले. मग काय विचारता? कोणी एकाने बापयास एक जीर्ण झालेले घर भूदान म्हणून दिले. लागलीच घरातील सगळी संपत्ती, धन इत्यादींचा विक्रय करून जीर्ण घरास पाडून नूतन गृहनिर्माण कार्य सुरू झाले. गृहनिर्माणासाठी ऋण सुद्धा घ्यावे लागले. पर्वती शिला आणून त्यांची शकले करून गृहनिर्माणात वापरण्यात आली. नूतन गृहप्रवेश केल्यावर पापय्या शास्त्री स्वस्थ झाले. बाबारे शंकर भट्टा पापय्याची मृत्यूदशा चालू होती. त्याचे अपमृत्यूच्या संकटापासून श्रीपादांनी रक्षण केले. त्याला मानसिक त्रास, अपमान, धनव्यय इत्यादी कष्ट देऊन कर्मध्वंस केला. तेवढेच नव्हे, पापयाच्या पापकर्मांचे शिलांमध्ये आकर्षित करून त्या शिलांचे शकले करवून पापकर्मांचा नाश केला. कर्मध्वंस करण्यास सिद्ध, अवधूत, विविध व चित्रविचित्र मार्गांचे अवलंबन करतात. स्वस्थ झालेल्या पापय्या शास्त्री श्रीपाद म्हणाले, तू केवढा बुद्धिहीन आहेस. तू मनपूर्वक आराधना करीत असलेल्या श्री दत्त सशरीर रूपाने तुझ्या समोर असला तरी तू ओळखले नाहीस. म्हणजे तुझे केवढे दुर्भाग्य. कुकुटेश्वर मंदिरात असलेली पाषाण मूर्ती तुझे रक्षण करेल असा तुझा निर्धार होता. म्हणून तुझे संचित पाप पर्वतशिळांवर फिरवून त्याची शकले करवून तुझे कर्मफळ नाहीसे केले. तुला नूतन ग्रहात गृह करून दिले. सशरीर असलेल्या या दत्तास शरण आला असता तर तुझे संचित संस्कार या शरीरावर ओढवून घेऊन तुझे कर्मक्षय केले असते. भक्ताच्या भावनेनुसार भगवंताचे अनुग्रह फल असते. हे लीला घडल्यावर पापयाने श्रीपाद श्रीवल्लभच दत्ताचे अवतार आहेत असे ओळखले. श्रीपादांच्या दुधाच्या समस्येविषयी श्री श्रेष्ठी व श्री वर्मा चिंतित होते. हा विषय घेऊन ते श्री सत्य ऋषीश्वर श्री बापन्नार्य यांच्याकडे जाऊन म्हणाले, हे राजश्री, आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असून ब्रह्मज्ञानी आहात. ब्रह्मामध्ये लीन आहात. आमची एक लहानशी इच्छा आहे, ती आपण पूर्ण करावी. श्री बापन्नार्य म्हणाले, इच्छा व्यक्त केल्याशिवाय कसे बरे वचन देऊ? निसंकोच तुम्ही मला तुमची इच्छा सांगा. तुमची इच्छा धर्मबद्ध असल्यास निश्चित पूर्ण करेन. श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्म्यांकडून गायत्री नावाच्या गायीच्या संततीमधली एक शुभ लक्षणांनी युक्त अशी एक गाय विकत घेतली. आमचे कुलपुरोहित असलेले श्री अपलराज शर्मा यास ती गाय देण्याचा विचार केला होता. त्या गायीचे शिर श्रीपादांच्या सेवेत उपयोगी यावे याशिवाय आमची दुसरी इच्छा नाही. श्री श्रेष्ठींचे म्हणणे झाल्यावर श्री बापन्नार्य म्हणाले, एक मिनिट. श्री बापन्नार्य म्हणाले, बरे बरे, तुम्ही असे करा, ती गाय माझ्या गोठ्यात आणून मांडा. मी ती गाय अप्पल राजास देण्याचा प्रयत्न करतो. शुभलक्षणे गाय अप्पल राजांच्या घरी असणे दात्यास व ग्रहितास शुभप्रद व श्रेयस्कर आहे. गोमातेस बापन्नार्यांच्या घरी आणले. गोदान घेण्यास अप्पल राजांनी नकार दिला. हिमालयात सतोपद नावाचा एक प्रांत आहे. त्या प्रांतातून युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण केले. तेथे श्री सच्चिदानंद अवधूत नावाचे महात्मा होते. त्यांचे वय काही शताब्दींच्या पेक्षा जास्त होते. ते कैवल्य शृंगी असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिठिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने असून त्यांचे बाल्य रूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सच्चिदानंदास झाला. श्री सच्चिदानंदावधूत पिठकापुरास आले. श्री बापन्नार्यांनी त्यांचे आदराने स्वागत केले. त्यांच्या पुढे श्रीपादांच्या दुधाची समस्या आली. तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्मांनी गोदान घेतले पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून गोक्षीर अर्पण करण्याचे महदभाग्य आपल्या हातून दवडू नये असे ठासून सांगितले. ब्राह्मण परिषदेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागितला. पंचमहाभूतांची साक्ष तुम्हाला देतो असे अवधूतांनी सांगितले. श्रीपाद हे श्री दत्त असल्याचे पंचमहाभूतांची साक्ष. यज्ञारंभ होता क्षणी भूमातेने साक्ष दिली. श्रीपाद श्री दत्त असल्या कारणाने अप्पलराज शर्मा यांनी गोदान स्वीकार करावे. शुश्वरांपासून जामातास प्रीतीपूर्वक दिलेले दान होत नाही, म्हणून सत्य ऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठींकडून दान घ्यावे, भेटवस्तू म्हणून जामातास द्यावे. हे भूमातेचे वचन होते. यज्ञारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडल्यास इतर स्थळी पाऊस पडत होता. ही दुसरी साक्ष. यज्ञातील हवीर भाग स्वीकारण्यास स्वतः अग्निदेव आले
व गोदान घेतल्याने दोष नाही असे सांगितले. ही तिसरी साक्ष. यज्ञ मंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला. ही चौथी साक्ष. आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त आहेत. ही पाचवी साक्ष. असे पंचमहाभूत साक्षी झाल्यावर आपण राजांनी गोदानाचा स्वीकार केला. गोदानाचे फळ श्रेष्ठीस प्राप्त झाले. त्या कारणाने गायीच्या विक्रीची किंमत नरसिंह वर्माने अप्पलराज शर्मा यास देण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे अवधूतांच्या सानिध्यात श्रेष्ठी व वर्म्यास अपूर्व अशा पुण्याचा लाभ झाला. भविष्य काळात कोकणत म्हणजे काकीनाडा या नावाने वायसपूर अग्रहार प्रसिद्ध होईल. श्यामलांबापूर म्हणजे सामलकोट श्री पिठिकापूर एकत्र होऊन महानगराचे स्वरूप धारण करेल. जगातील सगळ्या देशांचे, सगळ्या धर्माचे किंवा पंथाचे लोक कुठल्या ना कुठल्या तरी जन्मी एके दिवशी पिठिकापुरी येतील व श्रीपादांचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपादांच्या आशीर्वादाने प्रसिद्ध होईल. भुर्जपत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या संकल्पाने अदृश्य रूपाने श्रीपादांच्या जन्मस्थानी 7 मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील. त्यांच्या जन्मस्थानी श्रीपादुकांची स्थापना व मंदिराचे निर्माण होईल. श्रीपादांस गोदान केलेले महापुण्यशाली व्यंकटप्पय्या श्रेष्ठी खरोखर धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात धनधान्याची समृद्धी असेल. ते हिरण्य लोकात थोडा काळ राहून पुन्हा महाराष्ट्र देशात ऐश्वर्यवंत वैश्य कुळात जन्म घेऊन श्री नृसिंह सरस्वती अवताराचे सुद्धा दर्शन घेतील. बाबा रे शंकर भट्टा, हे गोदान अत्याधिक विशेष शुभप्रद आहे. तू कुरोपूर प्रयाणाची तयारी कर. श्रीपाद श्रीवल्लभ सदैव तुझी रक्षा करतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. फार सुंदररित्याचा हा अध्याय होता. बऱ्याचशा गोष्टींचं आकलन आपल्याला झालं असेल, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी यांचंही आकलन झालं असेल. तर थोडक्यात सार सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आलेली आहे की प्राणशक्ती रूपाने म्हणजे ते लोखंड चणे जे होते त्या चण्याच्या लोखंडात कसं रूपांतरित झालं त्याच्याबद्दल जेव्हा सांगताना सांगितलं की आपलं मन जे आहे हे मन कशा प्रकारे काम करतं आणि ज्या वेळेला एखादा व्यक्ती व्यसन करतो, दारू घेतो, त्यावेळेला तो पशु अवस्थेमध्ये जातो. तो माणूस जरी आपल्याला बाह्य शरीराने दिसला तरी त्याची जी चैतन्य शक्ती आहे ती त्या पशु रूपामध्ये असते. त्यामुळे आपण ज्या वेळेला मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे त्यामुळे आपण अनेक अशा खनिजांमधनं पशु, पक्षी, वृक्ष अशा सगळ्यांमधनं आपली डेव्हलपमेंट होत गेत किंवा आपला उद्धार होत गेला आणि मग आपण मनुष्य रूपात आलेलो आहोत. त्यामुळे हा जन्म जर आपल्याला वाया घालवायचा नसेल तर आपण ह्या पद्धतीने आपला स्वतःचा उत्कर्ष करणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये असलेली जी 7 चक्र आहेत, मूलाधार चक्र आहे, स्वादिष्टान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, ज्ञान चक्र आहे आणि सहस्त्राधार चक्र आहे. या 7 चक्रांमध्ये सर्वात पहिले ही जी शक्ती आहे, हे चैतन्य आहे, हे मूलाधार चक्रामध्ये स्थित असतं. आणि ह्या मूलाधार चक्रामध्ये सुप्त असलेलं चैतन्य ज्यावेळेला आपण ज्ञानाने, विवेकाने, तपश्चर्याने, तपानी, फळानी, सज्जनांच्या सहवासाने ज्या वेळेला याचा उत्कर्ष होत जातो त्यावेळेला ते ज्ञान चक्रापर्यंत पोहोचून सद्गुरूंच्या कृपेने सहस्त्राधार चक्रापर्यंत पोहोचून आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्ष मिळतो आणि ती खरी असते ती समाधी. आपण स्वामी चरित्र वाचतो, आता श्रीपाद चरित्रही वाचलेलं आहे. याच्यात महाराजांनी केवळ दर्शनाने, केवळ नजरेने, संकल्पाने, वेगवेगळ्या प्रमाणाने समोरच्याला सिद्धी किंवा समाधी अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. त्यामुळे आपण ह्या पद्धतीने महाराजांच्या सानिध्यात राहिलो तर आपण हा उत्कर्ष स्वतः करू शकतो. हे महाराजांची कृपा जर आपल्यावरती झाली तर ही गोष्ट होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलंय की प्रत्येक क्षणात, कारण महाराजांचं अतिमान स्वरूप आहे, म्हणजे आपण जे म्हणून भीमरूपी स्तोत्रामध्ये म्हणतो की मनाची शक्ती काय आहे, मनोवेगे मनासी टाकले मागे गतीसे तुलना नसे, की मनाच्या शक्तीपेक्षा सुद्धा किंवा मनाच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त ही श्री दत्तप्रभूंची शक्ती आहे. त्यामुळे एका क्षणी हजारो कोट्यांनी ज्या वेळेला प्रार्थना होतात, प्रभूला प्रार्थना केल्या जातात, परमेश्वराला प्रार्थना केली जाते. ही प्रत्येक प्रार्थना ही परमेश्वर अर्थात श्रीपाद वल्लभ हे ऐकत राहतात आणि ती जर धर्मसंमत असेल, आता ही धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ईश हा धर्म नव्हे. धर्म म्हणजे आपल्याला आपण ज्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत त्याचा जो धर्म आहे, आपलं कर्म काय आहे, त्या कर्माशी प्रामाणिक राहून आपण पुत्र धर्म आहे, त्यानंतर आई वडिलांचा धर्म आहे,
त्यानंतर पितृधर्म आहे, मातृधर्म आहे, आचार्य धर्म आहे. वेगवेगळे आपले जे कर्मानुसार जो धर्म आहे, त्या धर्माशी अनुसंधानित जर आपली प्रार्थना असेल, तर त्या क्षणी महाराज तिथं वाक्यप्रयोग फार सुंदर आहे. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनास तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. आणि आता आपण वाचलं, की हा साक्षात स्वतः महाराजांनी सांगितलेला ग्रंथ आहे. पुढे उल्लेख आहे याच अध्यायामध्ये. त्यामुळे आपली प्रत्येक इच्छा, प्रत्येक जी काही प्रार्थना आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचते, महाराजांपर्यंत पोहोचते आणि ते त्याच वेगानं, कितीतरी अधिक वेगानं ते आपली पूर्ण करत राहतात. तर माणसाच्या मनाचा वेग हा कासवासारखा आहे, कूर्म गतिव्रत आहे असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपण जे काही विचार करू शकतो हे केवळ कासवाच्या गतीने करू शकतो. आपली मर्यादा फार छोटी आहे, की मला हे मिळायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे, माझं असं व्हायला पाहिजे. परंतु महाराजांचा वेग हा अतिमानसाचा वेग हा महाप्रचंड आणि कल्पनातीत आहे. म्हणून आपल्या आयुष्यात ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, त्यावेळेला आपण आपला अहंकार बाजूला ठेवून, की मला हे हवंय, मग मी हे प्राप्त करू शकतो, मी प्रयत्न करू शकतो, मी कष्ट करेन. हे जे काही आपण सगळं म्हणतो, हा सगळा अहंकार बाजूला ठेवून, जर आपण परमेश्वराला सरेंडर झालो किंवा परमेश्वराला शरणागत गेलो, तर परमेश्वराच्या वेगाने आपल्याला ती गोष्ट प्राप्त होते. म्हणजे आपण जर कष्ट केले, तर आपल्याला ती गोष्ट मिळायला जर 8 दिवस जाणार असतील, तर ती गोष्ट जर आपण परमेश्वरावरती स्वाधीन केली, त्यांना प्रार्थना केली आणि शरणागतीने पूर्ण ती जर आपण प्रार्थना केली, तर महाराज ती 8 दिवसातली गोष्ट 8व्या क्षणाला म्हणजे 8व्या सेकंदाला म्हणा, इतक्या क्षणाभरामध्ये आपल्याला ती प्राप्त करून देतात. इतका महाराजांचा स्पीड आहे. हे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ सांगताहेत. त्यामुळे महाप्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानसापुढे कमी पडेल. म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती पोहोचायला सुद्धा 8 मिनिटं लागतात. म्हणजे एवढा स्पीडनी जरी प्रकाशाचा वेग असला तरी, ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं महाराजांचा वेग आहे, हे याच्यामध्ये सांगितलं. तर ह्याच्यावरती फार विस्तृत मी सांगणार नाही. पण समजून घ्या. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे, की तो तिरुमल दासांना तो शंकर भट असं म्हणतो, की महाराजांचं एवढं महात्म्य आहे आणि तुम्ही जे काही मला वेगवेगळं सांगताय, तर मी त्यांचं चरित्र कसं लिहू हेच मला समजत नाही, की कुठून सुरुवात करू? त्यावेळेला तिरुमलदासांनी असं म्हटलंय, की तुझ्याकडून चरित्र लिहून घ्यायचा हा संकल्प महाराजांनी कधीच केलेला आहे. तुला काहीच करायचं नाही. तुला फक्त एवढंच करायचंय, तुझ्या प्रवासामध्ये जी लोकं भेटत जातील, ते जे अनुभव सांगतील तेवढे फक्त तुला लिहून काढायचे. ते कशी कोण लोकं भेटवायची, कसं करून घ्यायचं हा तुझा विषय नाहीच. त्यामुळे तू तुझ्या बुद्धी लावूच नको. त्यामुळे त्याच्यावर लिहिलंय, "ह्या उपर विचार करणे व्यर्थ आहे." त्यामुळे हा विचार करायचाच नाही. आपण एकदा महाराजांवर सोडलं, की संपलं. हा विचार करायचा नाही. त्याच्या पुढे असं आहे, की आपलं मन जे आहे ते आपल्या अन्नामुळे तयार होतं. आपण काय अन्न खातोय त्याच्यावरती आपलं मन तयार होतं. हे भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, की अन्नामुळेच रक्त आणि वीर्य तयार होतं. अन्नामुळेच मन निर्माण होतं आणि मनामुळेच सगळे विकार, आकार हे सगळे तयार होतात. तर आता ही गोष्ट एक 2च वाक्यात थोडक्यात सांगतो, की आपण मनाने कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकतो. आपल्याला जी हवी आहे, ती गोष्ट आपण त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला त्या मनाच्या शक्तीला सरेंडर व्हावं लागेल. जर आपण म्हणलं, की ही गोष्ट कशी होणार? मला आजार आहे. हा कसा बरा होणार? डॉक्टरांचे एवढे औषध घेतोय, मला बरंच होत नाही. असं जेवढा वेळ तुम्ही म्हणत राहणार, तेवढा वेळ तो आजार कधीच बरा होणार नाही. पण तुम्ही जर असं म्हणलात, की हे माझं जे शरीर आहे, हे दत्त महाराजांचंच रूप आहे. मी वेगळा नाहीच आहे. आणि महाराजांना आजार माझा बरा करायला किती वेळ लागणार आहे? महाराज बघून घेतील त्यांना कसं बरं करायचंय. असं ज्या क्षणी विचार करून त्याच्यानंतर माझा आजार आहे, हा विचारच जर कधी केला नाहीत, तर तो आजार त्या क्षणी दूर करण्याचं सामर्थ्य महाराजांचं आहे. पण हे होणं ही फार अवघड गोष्ट आहे. जेवढी सोपी वाटतेय, तेवढी ती सोपी नाही. म्हणून हे प्रयत्नांनी होतं, संत सज्जनांच्या सहवासाने होतं. सतत ज्यावेळेला आपल्याला ही गोष्ट सांगितली जाते, कारण आपल्या पूर्वजन्माचे संस्कार इतके आपल्यावरती घट्ट पकडलेले असतात, की आपल्याला हे सगळं समजतं. वाचायला खूप छान वाटतं, ऐकायला खूप छान वाटतं. सगळं वाटतं, "अरे हां, समजलं मला." पण प्रत्यक्ष कृती होण्यामध्ये प्रचंड अडथळे येतात. कारण पूर्वजन्मीचे संस्कार, ती देहबुद्धी आपली काही जात नाही. तर अशा पद्धतीने आपण शरण गेलं पाहिजे. एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे या चरित्रातलं, की मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील, तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10,00,000 मार्गांनी अनुग्रह करतो. म्हणजे आपण खाली पडण्यासाठी जर आपल्याला आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तयार असतील, की आपल्याला कसं खाली खेचता येईल, असे जर 1,00,000 मार्ग तयार असतील, तर
आपला देव किंवा आपला परमेश्वर 10 लाख मार्गाने आपल्याला बाहेर कसं काढायचं याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे आपला परमेश्वर सदैव आपल्या सोबत आहे ही धारणा आपल्या मनामध्ये पक्की करता यायला हवी, तरच खऱ्या अर्थाने आपल्याला हे श्रीपाद चरित्र अनुभवता येईल. त्यानंतर महाराज खरंच श्रीपाद श्रीवल्लभ खरंच दत्त महाराज आहेत का? असे सारे प्रश्न येतात. मग पुढचा काही भाग जो आहे, की देव आहे किंवा नाही ह्या कलियुगामध्ये हे नास्तिकवाद मानला जाणार आहे. अशा वेळेला महाराज त्या ठिकाणी प्रकट होणार आहे. पुन्हा एक जे वाक्य आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासारखे, हे लिहून ठेवण्यासारखी आयुष्यातली वाक्य आहेत, की कधीही संकट आलं की ही गोष्ट आठवायची, की श्रीपाद श्रीवल्लभांस साध्य असाध्य असे काहीही नाही. म्हणजे महाराजांना जर आपण एखादी गोष्ट म्हणली, की ही महाराजांना जमेल का? असं काहीच नाहीये. महाराजांना जमणार नाही असंही काही नाहीये. त्यामुळे आपण पूर्ण शरणागतीने त्यांच्या ते कसं करायचं तो त्यांचा प्रश्न असतो. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांस असाध्य असे काहीही नाही. हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे, की शिर्डीचे साईबाबा म्हणजे तो तिरुमलदास जो आहे, तोच पुढच्या काही वर्षांनंतर आता ही झालेली घटना आहे 13व्या शतकातली, 14व्या शतकातली. शिर्डीचे साईबाबा झाले आता 19व्या शतकामध्ये आणि त्याच्यात असं लिहिलंय, की हे शरीर आता तो सोडणार आहे तिरुमलदास आणि पुढचा क्वचित काळ तो हिरण्यगर्भात राहणार आहे आणि नंतर महाराष्ट्रात येणार आहे. हा क्वचित काळ ह्याच्यासाठी म्हणलंय, क्वचित म्हणजे थोडं काळ. तो क्वचित काळ ह्यासाठी म्हणलाय, की आपल्यासाठी असलेली 100-200 वर्ष ही या हिरण्यगर्भामध्ये किंवा इतर जी भूमी आहे त्या भूमीवरती हे सेकंदाप्रमाणे आहेत. त्यामुळे हा जो तिरुमलदास आहे, ज्याचा पूर्वजन्म जो आहे तो वेदपंडित होता, परंतु केवळ मर्त्यक्षणी त्या वासराच्या तोंडात असलेली चिंधी याच्याकडे त्याची इच्छा व्यक्त झाली म्हणून तो या जन्मामध्ये धोबी म्हणून जन्माला. आणि ह्या धोबी जन्मामध्ये पण महाराजांचं सानिध्य लाभलं म्हणून त्याला एवढं ज्ञान झालं. आणि हाच तिरुमलदास ज्यावेळेला महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांना असं म्हटला, बघा त्यांचं वाक्य आपल्या आयुष्यात ठेवा, की कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. म्हणजे तुम्ही बघायचं ते तुम्हाला कसं करायचं. मला कुठल्या जन्मात घालायचं, कुठे टाकायचं हा तुमचा प्रश्न आहे. आणि म्हणून महाराजांनी त्याला असं सांगितलं, की तू महाराष्ट्र देशामध्ये जन्माला येशील. आज जसा धोबी आहेस तसंच त्या धोब्याच्या कुळामध्ये जन्म घेशील. रंजलेल्या-गांजलेल्यांना तू हे ज्ञानोपदेश देशील आणि तुझं माझ्या बाळकृष्ण रूपावर म्हणजे लहान बाळ जे आहे तिरुमलदासांना ते बालक स्वरूपामध्ये श्रीपाद फार आवडायचे. म्हणून त्यांनी सांगितलं, त्या गोपाळ रूपावर माझी भक्ती असल्यामुळे तू गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा जप करत राहशील. म्हणजे गाडगे महाराज हे जन्मतःच ज्ञानी होते. त्यांचा विशिष्ट काय म्हणूया विशिष्ट एखाद्या इच्छेने किंवा विशिष्ट एका ध्येय निश्चितीने त्यांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून गाडगे महाराजांच्या रूपात त्यांनी केलेलं समाजकार्य अगदी आता 50-60 वर्षापूर्वीचा हा कालावधी आहे. तर हे सुद्धा महाराजांनी ह्या 14व्या-13व्या शतकात ठरवलेलं आहे, की कोणी कधी जन्म घ्यायचा आहे. त्यानंतर तिरुमलदासाला अ, आता हे पुढचं थोडंसं आपल्यासाठी महत्वाचं आहे, की त्या तिरुमलदासाला शंकर भट असं विचारतात, की कृष्णाने तर सांगितलंय, की कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. तर त्यावेळेला तिरुमलदास असं म्हणतात, की कृष्णाने असं सांगितलंय का, की हे फक्त शारीरिकच सगळं भोगायचंय? नाही. भोगायचं आहेच आहे. परंतु ते कसं भोगायचं हे महाराज ठरवतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खूप भयावह स्वप्न पडतात. खूप सारा मानसिक त्रास आपल्याला, छळ आपल्याला काही वेळेला घरातल्या लोकांकडनं, बाहेरच्या लोकांकडनं, ऑफिसमधनं खूप सारा भोगावा लागतो. हे सगळं का आहे? तर त्याच्यावरती महाराजांनी जे विश्लेषण दिलेलं आहे, की जे गोष्ट तुम्हाला 10 वर्ष ते भोगायचंय, ते महाराज तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला भोगून मोकळे होतात. की स्वप्नामध्ये इतका तुम्हाला काहीतरी भयानक स्वप्न पडेल, कोणीतरी आपल्याला मारतंय, कोणीतरी खूप छळतंय वगैरे, वगैरे. आणि ते जे 10 वर्षात प्रत्यक्षात भोगायचंय, ते केवळ महाराजांच्या कृपेने ते स्वप्नामध्ये भोगून नष्ट होऊन जातं. तुम्हाला कोणीतरी मानसिक त्रास देतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं आपले ते कर्मभोग भोगण्यासाठी आहेत, की महाराजांच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. म्हणून आपण परवाच्या दिवशी त्या अध्यायाचा सार बघताना म्हटलं होतं, की प्रत्येक गोष्ट ही महाराजांचा प्रसाद आहे, असं समजून आपल्याला जगता यायला हवं. त्यानंतर पुढे महाराजांची समस्या मांडलेली आहे, की महाराजांना सुद्धा पुरेसं दूध त्या आईकडनं मिळत नव्हतं. मग महाराज जर स्वतःच सर्वश्रेष्ठ स्वयंभू दत्त आहेत, मग महाराजांना अशी का समस्या यावी? त्यांचे 2 भाऊ जे एक लंगडा होता आणि एक आंधळा होता. मग ते त्यांचं दुःख का नाही दूर करू शकले? ते विस्तृत पणे या अध्यायात आलेलं आहे. त्यानंतर आपण नेहमी मार्गदर्शनात सुद्धा मी म्हणतो, की आपण ज्यावेळेला आरतीला उभे राहतो, त्यावेळेला आपल्या हातात जी फुलं दिलेली असतात, ही फुलं किती महत्वाची आहेत किंवा आपण केंद्रामध्ये येऊन नारळ वाहतो किंवा कुठल्याही देवाकडे जाताना आपण काहीतरी प्रसाद रूपी काहीतरी चढवतो. हे का महत्वाचं आहे?
तर ह्या अध्यायात आपल्याला महाराजांनी त्याचं फार सुंदर सांगितलेलं आहे, की आपण अर्पण केलेल्या पत्र, फल, पुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा पाप पुण्याची अदलाबदली घडत असते. म्हणजे आपण ज्यावेळेला हे महाराजांना वाहतो, ती मंत्रपुष्पांजली आपण जर खऱ्या अर्थाने, कारण ते पुढे वाक्य दिलेलं आहे, की आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते, तेवढ्याच तीव्र गतीने ही अदलाबदली घडते. मग जर मंत्रपुष्पांजली घेताना आपण गप्पा मारत असू, मनात काहीतरी विचार करत असू, तर ती फुलं नुसतीच वाहिली जातात. पण त्या फुलांचा उद्देश काय? तो नारळ वाहण्याचा उद्देश काय? तर आपली जी पापं आहेत, ती सगळी महाराजांनी स्वीकार करावी आणि त्यांचं जे पुण्य आहे तपश्चर्येचं, ते आपल्याला देऊन आपल्या आयुष्यातली जी काही दुःख आहेत, ती दूर करावीत. पण त्यासाठी कंडिशन लावलेल्या आहेत, की आपली आर्तता, भक्ती आणि शरणागती किती तीव्र आहे याच्यावरती आहे. नुसतंच म्हणायचं नाही, मी रोज एवढं महाराजांना प्रार्थना करते, काहीच होत नाही. आपण स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करायला हवं, की हे का घडत नाही? आपण खऱ्याच तेवढ्या मनापासून ती गोष्ट करतोय का? मग पुढे महाराजांचा तो प्रश्न मांडलाय. मग महाराज हे सगळंच करण्यासाठी असून सुद्धा का नाही केलं? तर मग त्याच्यात उत्तर दिलंय, की जर आपले दुःख महाराजांनी एका क्षणात घालवून टाकले, तर आपलं आणि महाराजांचा जो ऋणानुबंध आहे, जे रिलेशन आहे, ते ब्रेक होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळं ऐश्वर्य मिळेल, पण महाराजांचं सानिध्य मिळणार नाही. तसं त्या सुमती राणीला तिच्या वडिलांनी सांगितलं, की "तुझं दूध वाढवण्याचं काम महाराजांसाठी फार छोटं आहे. ते एका क्षणात करतील. पण त्याच्यानंतर श्रीपाद तुझा मुलगा म्हणून राहणार नाही. जगाचा उद्धार करण्यासाठी जगद्गुरू म्हणून संपूर्ण विश्वभर फिरेल." ती वेळ 16व्या वर्षी येणार आहे. पण आत्ता जर तू त्याला ही समस्या सोडवण्याची विनंती केली, तर आत्ता वयाच्या 2ऱ्या वर्षी तो तुला सोडून निघून जाईल. त्यांच्या भावासंबंधित पण हेच सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर आपल्या वंश परंपरागत आलेल्या दोषांचा कसा आपल्याला फळ भोगावं लागतं. फक्त आपलंच कर्म नाहीये. आपल्या वंशात सुद्धा कसं कर्म घडतं आणि महाराज स्वतः दत्तावतारी असून सुद्धा महाराजांना सुद्धा ते भोगावं लागलं. हे सुद्धा त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला करावीच लागेल ह्याच्यातनं पर्याय नाही. म्हणून प्रत्येक आयुष्यातली गोष्ट ही महाराजच आहेत, असं समजून जर आपण जगत गेलो, तर आपल्या आयुष्यातली बऱ्याच प्रश्नांची उकल आपल्याला होऊ शकते. त्यानंतर महाराज कशाप्रकारे त्या पापय्याचं जे उदाहरण दिलेलं आहे, की त्याला प्रचंड तो मानसिक त्रास होतो, वेडसरपणा होतो, लोक त्याला वेडे म्हणायला लागतात, त्याला भास व्हायला लागतो, की आता आपण मरणारच आहोत. तो मेलेला मामा त्याला दिसतो वगैरे, वगैरे. तर त्याच्यावर महाराजांनी असं काय उत्तर दिलं? हे का घडलं? तर महाराजांनी असं सांगितलं, की त्या पापय्याची मृत्यूदशा चालू होती. म्हणजे त्या काळात त्याला मृत्यू येणार हे नक्की होतं. पण तो मृत्यू हा केवळ दत्तभक्त असल्याने त्यांना टाळायचा होता. मग महाराजांनी त्याच्या बदल्यात काय केलं? तर त्या अपमृत्यूच्या संकटापासून महाराजांनी रक्षण करण्यासाठी त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला. वेडसरपणा झाला. अक्षरशः भ्रमिष्ट झाल्यासारखं झालं. लोकांकडनं अपमान सहन करायला लागला. पैसा सगळा त्याचा जो होता कमवलेला तो सगळा त्याच्यातनं निघून गेला. असे प्रचंड त्रास देऊन महाराजांनी त्याचं सगळं कर्म ते आहे ते विध्वंस केलं म्हणजे नष्ट केलं. आणि त्याचं जे कर्म होतं ते महाराजांनी दगडामध्ये परिवर्तन करून ते दगडाचे पर्वत बनवले आणि त्याचं घर बांधण्यासाठी जे दगड लागतात, त्या पर्वताचं म्हणजे त्या डोंगराचं, त्या टेकडीचं त्या टेकडी फोडायला लावल्या त्या लोकांनी. अर्थात महाराजांनी हे डायरेक्ट केलं नाही, इनडायरेक्ट केलंय. पण ती टेकडी फोडली गेली. ती टेकडी फोडली म्हणजे त्या पापांचं ते दगडात परिवर्तन झालेलं होतं. ती पापं फोडली आणि नष्ट केली. म्हणजे मगाशी जे म्हटलं, की आपलं फळ कसं भोगायला लावायचं हे महाराज ठरवतात. तर अशा चित्रविचित्र मार्गाने महाराज हे सगळं दूर करत राहतात कर्म. तर म्हणून महाराजांची का सेवा करावी? महाराजांना काय शरण जावं? की सगळं जर कर्माने प्रारब्धानुसारच भोगायचं असेल, पण ते कसं भोगायचं हे मात्र महाराज ठरवत राहतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, की महाराजांसाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तुम्हाला जे हवंय, जसं हवंय, फक्त ते धर्मसंमत असलं पाहिजे, तर ती गोष्ट नक्की तुम्हाला प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे या अध्यायांमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. पंचमहाभूतांनी सुद्धा कशी ती साक्ष दिली, की श्रीपाद प्रभू हेच दत्त महाराज आहेत. तर या पद्धतीनं या अध्यायामध्ये सांगितले आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे स्वतः श्रीपादांच्याच आशीर्वादांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्याच पद्धतीनं ते प्रसिद्ध झालंय. हे सुद्धा या अध्यायामध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे या अध्यायाचं हे सार आहे. त्यामुळे आपल्याला जे हवंय ते खऱ्या अर्थाने पहिली एक गोष्ट की ते खरंच आपल्याला हवंय का? हा पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा. दुसरी गोष्ट की एकदा जर आपल्या मनाने आपल्याला उत्तर दिलं, की हो हे हवंय, तर आपल्या शक्तीच्या पलीकडे जायला हवं. आपण जर स्वतःचाच विचार करत बसलो, तर आपल्या कासवाच्या गतीनं ते मिळेल. पण जर आपण ते सोडून दिलं, की ठीक आहे जसं मिळायचं असेल ते परमेश्वरी शक्ती मला देईल, असं होऊन जर पूर्ण त्याच्यावरती आपण सोडून दिलं, तर ती गोष्ट त्वरित घडू शकते. इतकं सामर्थ्य आहे. त्यामुळे या जगात आपल्याला अशक्य काहीच नाही आणि आपण ज्या स्वामींच्या सानिध्यात आहोत. श्रीपाद महाराज काय किंवा त्यांनी बऱ्याच वेळेला त्याच्यात उल्लेख केलेला आहे, की स्वामींच्या रूपात ते अवतरित होणारे नृसिंह सरस्वतींच्या रूपात आहेत. त्यामुळे आपण ज्या शक्तीच्या
सानिध्यात आहोत ती मोठी किती शक्ती आहे, किती सामर्थ्य या शक्तीचं आहे हे आपल्याला आकलन होईल. त्यामुळे आपल्याला जर खरंच एखादी गोष्ट हवी असेल तर ती 100% आपल्याला प्राप्त होऊ शकते. फक्त त्यासाठी मनातले संशय, शंका, स्वतः माझी एवढी क्षमता आहे का? मला हे जमणार आहे का? मग हा असं करेल का? तो असं करेल का? परिस्थिती बदलेल का? ह्या सगळ्या गोष्टी सोडून महाराजांना जर आपण प्रार्थना केली तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते. हे श्रीपाद चरित्र आपल्याला सांगतं. त्यामुळे अशा प्रकारे या श्रीपाद चरित्रातनं आपल्या प्रत्येक आयुष्यातल्या घटनांशी संबंधित ही गोष्ट आहे. कर्म, भक्ती, ज्ञान, ध्यान या चारही मार्गाने महाराज आपल्याला यातनं मार्गदर्शन करतायत. आजचा अध्याय मोठा असल्यामुळे आपण एकच अध्याय घेतला. मी जसं ग्रुपवर टाकलं होतं की प्रयत्न होता की 26 दिवसात ते संपेल, पण असे जर एक अध्याय आपल्याला घ्यावे लागले मोठे असल्याने तर आपल्याला कदाचित जास्ती वेळ लागेल. पण एकदा जर हे तुम्ही पुस्तक किंवा हा ग्रंथ जर आकलन केला तर आयुष्यभराचं कल्याण निश्चित होणार आहे. हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे यथावकाश आपण जरूर स्वतः हा ग्रंथ विकत घेऊन स्वतः वाचावा, त्याचं आकलन करावं आणि स्वतःच्या जन्माचा उद्धार करावा. हे जे काही आपण जगतो आहे, हा माझा नवरा, ही माझी बायको, हा माझा मुलगा, तो माझा हे, हा मला असं बोलला, हे सगळं जे आहे हे फार व्यर्थ आहे. आपल्याला या मनुष्य जन्म कशासाठी मिळालाय याचा एकदा जर विचार केला या श्रीपाद चरित्रावरनं तर आपल्याला कळेल की आपण किती खोट्या खोट्या गोष्टींचा अहंकार बाळगतोय, किती छोट्या गोष्टींमुळे आपण लोकांशी वाईट वागतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी सोडून महाराजांच्या सानिध्यात राहावं एवढीच विनंती. श्री स्वामी समर्थ. प्रार्थना घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कालचे 7 आणि 8व्या अध्यायाचा ऑडिओ ग्रुपवर पाठवलेला आहे. तर कृपया आपण ती लिंक बघावी, त्याच्यावरती आपल्याला मिळेल. आणि रोजचे आता हे YouTubeवरच टाकत जाईल कारण खूप डेटा खूप आहे. तर तो WhatsAppवरती जात नाही. सो YouTubeवर टाकला की तो आपल्याला लिंकच्या माध्यमातून मिळत राहील. आणि हे जरूर यथावकाश जसा वेळ मिळेल रात्री झोपताना हेडफोन टाकून छान पद्धतीने अध्याय ऐकत राहा. प्रत्येक जेवढ्या वेळा तुम्ही ऐकणार त्या वेळेला प्रत्येक वेळेला वेगवेगळं ज्ञान महाराजांच्या कृपेने आपल्याला होईल. जसं का वाळिंबेताईंनी त्यांचा अनुभव सांगितला. हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडावं हीच प्रामाणिक इच्छा आणि म्हणून हे सगळा खटाटोप चालू आहे. महाराज या सगळ्या इच्छेला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती. श्री स्वामी समर्थ. कोणाला काही विचारायचं किंवा सांगायचं असेल तर बोला. बाकीच्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. हॅलो. हॅलो दादा. कोण बोलते? सुषमा देशपांडे. ऐकून येते आता यावर तुमचं. हॅलो दादा, सुषमा देशपांडे बोलते. जर कोण बोलतोय? आल्या तर एक मिनिट. हॅलो. हॅलो दादा, सुषमा हा देशपांडे. बोला. आरत्या आल्या 3 तर बरं होतील. बोला ना. आरत्या YouTube लिंक आपल्या केंद्राच्या ग्रुपवर टाकलेली आहे. नाही हो, अर्ध्या पाहिजे होत्या आम्हाला रोजच्या. मग मीटिंग एंड करायची का? नाहीये, ते काहीतरी आरतीच्या एंड केली तरी रिलेटेड चालेल. म्हटलं आरत्या रोज आल्या तर चांगलं होईल असं. मीटिंग एंड करूया आपण.